दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये घटक वर्गीकरण इंग्रजी वर्णमाला यामधील उपघटक विसंगत पद ओळखणे याचा अभ्यास करणार आहोत. या उपघटकातील प्रश्नामध्ये अक्षरमालेतील अक्षरे व त्यांचे क्रमांक यावर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रश्नात इंग्रजी वर्णाक्षरे असलेली 4 पदे दिलेली असतात. प्रत्येक पदातील वर्णाक्षराचा अक्षरमालेतील स्थान क्रमांक लक्षात ठेवावा लागतो. शेजारील 2 अक्षरांमधील संबंध, इंग्रजी स्वर, अक्षरांच्या स्थान क्रमांकाची बेरीज, गुणाकार, त्यांच्यातील फरक, वर्ग यापैकी संबंध लक्षात घेऊन विसंगत पद असणारा पर्याय शोधायचा असतो. यासाठी वर्ग संख्या आणि मूळ संख्या हे आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. यासाठी इंग्रजी वर्णमाला वेगळ्या पद्धतीने लिहिता येणे आवश्यक आहे. याशिवाय ए पासून झेड पर्यंत किंवा झेड पासून ए पर्यंत 1 ते 26 अनुक्रमांक देता आले पाहिजेत. म्हणजेच एकंदरीत प्रश्नातील वर्णाक्षरांचा पॅटर्न जर आपल्याला ओळखता आला तर या दिलेल्या 4 पदामध्ये विसंगत पद आपल्याला सहज ओळखता येते. आता आपण उदाहरणाकडे वळूया. प्रश्न, पुढील पैकी गटात न बसणारे पद ओळखून योग्य पर्याय निवडा. पहिलं उदाहरण आहे AYC DVF HRJ LON. या 4 पदापैकी विसंगत पद कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. वर्ण इंग्रजी वर्णमाला दिलेली आहे. या वर्णमालेतील प्रत्येक वर्णाक्षराला आपण क्रमांक A पासून Z पर्यंत असे 26 क्रमांक दिलेले आहेत. आता या दिलेल्या समूहातील वर्णाक्षरांची रचना जर आपण पाहिली तर पहिला पर्याय जो आहे AYC या वर्णाक्षराची रचना AYC म्हणजे या वर्णमालेमध्ये दाखवल्याप्रमाणे फी अक्षरासारखी दिसते. DVF याची रचना कशी दिसते बघूया आपण. DVF याची रचना सुद्धा पहिल्या रचनेसारखीच दिसते. HRJ या समूहातील वर्णाक्षरांची रचना सुद्धा फी अक्षरासारखीच दिसते. तर LON या वर्णाक्षरांच्या समूहाची रचना कशी दिसते बघूया आपण. LON तर या वर्णाक्षरांची रचना L टाइप दिसते. म्हणजेच LON हे पहिल्या 3 पर्यायाशी विसंगत आहे. LON या समूहातील अक्षरांचा क्रम विसंगत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा विसंगत घटक आहे. दुसरं उदाहरण आपण बघूया. BDY KMP FHK RTW. तर यामध्ये बघूया आपण इंग्रजी वर्णमाला दिलेली आहे. A पासून Z पर्यंत आपण क्रमांक देऊन घेतलेले आहेत. BDY या अक्षरांचे क्रमांक, B चा क्रमांक आहे 2, D चा क्रमांक आहे 4 आणि Y चा क्रमांक आहे 5. त्याचप्रमाणे KMP मध्ये K चा क्रमांक 11, M 13 आणि P 16 आहे. FHK मध्ये F6, H8 आणि K 11. RTW मध्ये R 18 आहे, T 20 आहे आणि W 23 आहे. अशा प्रकारे वर्णाक्षरांचे क्रमांक आपण लिहून घेतले. आता यामध्ये काय करायचं आहे बघा आपल्याला. लगतच्या 2 वर्णाक्षरामधील फरक, त्यांच्या क्रमांकामधील फरक आपल्याला शोधायचा आहे. 2 आणि 4 मधील फरक हा +2 आहे आणि 4 आणि 25 यामधला फरक +21 आहे. याचा अर्थ असा, B पासून दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर D आहे आणि D पासून 21व्या क्रमांकाचं अक्षर Y आहे. तसंच बाकीच्या वर्णाक्षरामध्ये पण आपण फरक बघूया. 11 आणि 13 मध्ये फरक 2 आहे. म्हणजे K पासून M हे दुसऱ्या क्रमांकाचे अक्षर आहे. K पासून M हे दुसऱ्या, पहिल्या क्रमांकाचं L आणि दुसऱ्या क्रमांकाचं 13 म्हणजे M अक्षर आहे. M पासून P हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. M पासून P 1 2 3 तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता F पासून H कितव्या क्रमांकावर आहे. F पासून H हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि H पासून K हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. R पासून T हे दुसऱ्या क्रमांकावर अक्षर आहे. R पासून T
दुसऱ्या क्रमांकावर अक्षर आहे आणि टी पासून डब्ल्यू हे तिसऱ्या क्रमांकावर अक्षर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 यामधील अक्षरांचा क्रम त्यांच्यामधील फरक हा समान आहे, परंतु पहिल्या पर्यायातील क्रमांक पहिल्या पर्यायामध्ये दिलेली जी वर्णाक्षर आहेत त्यांच्यामधील क्रमांक आणि त्यांची रचना भिन्न आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. ACE, FHK, MPS आणि RVX यामध्ये आपण रचना कशा प्रकारची आहे बघूया. आपण आता इंग्रजी वर्णमाला या ठिकाणी दिलेली आहे. इंग्रजी वर्णमाला दिलेली आहे, त्यांचे क्रमांक आपण शोधू करूया. A1 C3 आणि E5 क्रमांक आहे. FHK मध्ये 6, 8 आणि 11 क्रमांक आहे. M13, P16 आणि S19 आहे. R18, P22 आणि X24 आहे. आता त्यांच्या क्रमांकांची बेरीज आपण करूया. 1 + 3 + 5 बरोबर 9 बेरीज झाली. दुसऱ्यामध्ये 6 + 8 + 11 यांची बेरीज 25 झाली. तिसऱ्यामध्ये 13 + 16 + 19 यांची बेरीज 48 झाली. आणि चौथ्यामध्ये 18 + 22 + 24 64 बेरीज झाली. या बेरजेस जर आपण निरीक्षण केलं तर 9, 25 आणि 64 या पूर्ण वर्गसंख्या आहेत, परंतु 48 ही मात्र पूर्ण वर्गसंख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 मध्ये असणारी वर्णाक्षर आहेत MPS हा विसंगत घटक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये दिलेली पदे आहेत AXCD, HRIJ, ETGH आणि JOLM ही पदे दिलेली आहेत. आता यामध्ये आपल्याला विसंगत पद ओळखायचं आहे. वर्णमाला दिलेली आहे A पासून Z पर्यंत 1 ते 26 क्रमांक दिलेले आहेत. आता या प्रत्येक पदामध्ये असणारा जो वर्णाक्षरांचा समूह आहे त्यांची रचना आपण बघूया. पहिल्या पदातील रचना कशी आहे AXCD. तर दुसरी HRIJ म्हणजे रचना कशी आहे बघूया आपण. HRIJ दोन्ही रचना ही विसंगत दिसतात. तिसरी रचना जी आहे ETGH या वर्णाक्षरांची रचना मात्र पहिल्या रचनेसारखीच आहे. त्यानंतर चौथी रचना कशी आहे बघूया आपण. JOLM जे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 यामधील रचना समान आहेत, परंतु पर्याय क्रमांक 2 HRIJ या वर्णाक्षरांचा क्रम आणि त्यांची रचना मात्र भिन्न आहे. म्हणजेच HRIJ या समूहातील अक्षरांचा क्रम आणि रचना इतर पर्यायाशी विसंगत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा विसंगत घटक आहे. त्यानंतर पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये दिलेल्या अक्षरांचा समूह आहे XCS, CZ, ETGV, MPNK, HQJS. तर यामध्ये दिलेली रचना कशी आहे बघू. पण वर्णमालेला 1 ते 26 पासून Z पर्यंत क्रमांक दिलेले आहेत. आता या वर्णाक्षराची रचना कशी आहे बघा. पहिल्या पदामध्ये AXCZ म्हणजे एकाडे एक अक्षर आपण जर घेतली तर A आणि C यामध्ये B हे अक्षर वगळलेलं आहे. X आणि Z यामधलं सुद्धा Y हे एक अक्षर वगळलेलं आहे आणि त्यामुळं AXCZ यांची रचना ही गुणाकार स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येते. दुसऱ्याची रचना आपण बघूया. दुसरी रचना ETGV म्हणजेच E आणि G यामधलं F हे अक्षर वगळलेलं आहे. T आणि V यामधलं U अक्षर म्हणजे प्रत्येक अक्षर वगळलेलं आहे आणि रचना ही गुणाकार स्वरूपातच आहे. म्हणजे पहिल्या पर्यायातील रचना आणि दुसऱ्या पर्यायातील रचना समान आहे. त्यानंतर तिसऱ्या पर्यायातील रचना आपण बघूया. MPNK ही रचना मात्र वेगळ्या प्रकारची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे उलटा क्रम या ठिकाणी दिलेला आहे.
MPNK उलट रचना दिलेली आहे. जरी गुणाकार स्वरूपामध्ये असली तरी रचना पहिल्या दोन रचनेशी विसंगत आहे. आणि चौथ्या पर्यायातील रचना कशी आहे बघूया आपण. HQJS ही रचना ही पहिल्या दोन रचनेसारखीच आहे. म्हणजेच यावरून आपल्याला असं सांगता येईल MPNK या समूहातील अक्षरांचा क्रम आणि रचना इतर पर्यायाशी विसंगत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा विसंगत घटक आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये दिलेल्या अक्षरांचे समूह आहेत QRCD UWPQ LMXY आणि GHTU अशा प्रकारे ही रचना दिलेली आहे. वर्णमाला घेतली. वर्णमालेला A पासून Z पर्यंत 1 ते 26 क्रमांक दिलेले आहेत. आता यामध्ये कशा प्रकारचे अनुक्रमांक आहेत आपण बघूया आणि त्या अक्षरामधील अनुक्रमांकामधील फरक कशा प्रकारे दिलेला आहे. Q आणि R जे Q च्या पुढील पहिलं अक्षर R आहे. R च्या पुढील 11वं अक्षर C आहे. आता R पासून 11वं अक्षर मोजूया आपण. R पासून पहिलं अक्षर S, दुसरं T, तिसरं U, चौथं V, पाचवं W, सहावं X, सातवं अक्षर Y, आठवं अक्षर Z, 9वे अक्षर A, 10वे अक्षर B आणि 11वे अक्षर C आहे. आणि C पासून पहिलंच अक्षर D आहे. अशा प्रकारे हा अक्षरांचा क्रम हा दिलेला आहे. त्यानंतर UWPQ यामधील अक्षरांचा क्रम कसा दिलेला आहे बघूया आपण. U नंतर दुसरं अक्षर W दिलेला आहे. W पासून P हे 19वं अक्षर आहे आणि P पासून Q हे पहिलं अक्षर दिले. म्हणजे क्लॉकवाईज रोटेशननं या अक्षरांचा क्रम विचारात घेतलेला आहे. तिसऱ्या पर्यायातील समूहामध्ये असणारा क्रम कसा आहे बघूया आपण. L पासून पहिलंच अक्षर M आहे. M पासून 11वं अक्षर X आहे आणि X पासून पहिलंच अक्षर Y आहे. त्यानंतर चौथ्या पर्यायातील समूहामध्ये अक्षरांचा क्रम विचारात घेऊया. G पासून H हे पहिल्याच क्रमांकावर असणारं अक्षर आहे. H पासून 11व्या क्रमांकावर असणारं T हे अक्षर आहे आणि T पासून पहिल्याच क्रमांकावर U हे अक्षर आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की पहिला पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय यामधील अक्षरांचा क्रम आणि त्यामधील फरक हा समान आहे. आणि दिलेला दुसरा पर्याय जो आहे UWPQ या समूहातील अक्षरांचा क्रम हा इतर पर्यायाशी विसंगत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये BD4 EJ25 MT49 आणि A4 अशा प्रकारचे समूह दिलेले आहेत. आता या समूहातील अक्षरांचे क्रमांक आपण बघूया. B चा क्रमांक आहे 2 आणि D चा क्रमांक आहे 4. त्यानंतर E चा क्रमांक आहे 5, J चा क्रमांक आहे 10, M चा क्रमांक आहे 13 आणि T चा क्रमांक आहे 20. त्यानंतर A चा क्रमांक 1 आहे आणि E चा क्रमांक 5 आहे. आता ह्या दिलेल्या अक्षरांचे क्रमांक आणि या अक्षर समूहासमोर दिलेली संख्या यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे तो आपण बघूया. तर आता या अक्षरांचे जे क्रमांक दिलेले आहेत त्या अक्षरांच्या क्रमांकांची वजाबाकी म्हणजे त्यातील फरक आणि त्या फरकाचा वर्ग केला तर आपल्याला त्या समूहासमोर दिलेली संख्या मिळते. 4 वजा 2, 2 राहिले, 2 चा वर्ग 4 येतो. त्यानंतर 10 वजा 5, 5 राहिले, 5 चा वर्ग केला 25 आला. त्यानंतर 20 वजा 13, 20 वजा 13 7 आले, 7 चा वर्ग 49 आला. तर इथं 5 वजा 1 4 आले, 4 चा वर्ग जर केला तर 16 येतोय, परंतु या ठिकाणी आपल्याला 4 दिलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा इतर पर्यायाशी विसंगत आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये
दिलेले समूह आहेत RL 30, DS 31, FO 33 आणि AX 29 अशा प्रकारचे समूह दिलेले आहेत. तर अक्षरमाला आपण या ठिकाणी विचारात घेतली A पासून Z पर्यंत 1 ते 26 क्रमांक दिलेले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये जो समूह आहे RL 30, R चा क्रमांक या ठिकाणी 18 आहे आणि L चा क्रमांक 12 आहे. 18 आणि 12 यांची बेरीज केली तर 30 येते. दुसऱ्या पर्यायामध्ये आपण बघूया DS, D चा क्रमांक आहे 4 आणि S चा क्रमांक आहे 19. 19 आणि 4 यांची बेरीज केली तर 23 येते, परंतु या ठिकाणी 31 दिलेला आहे. म्हणजे दोन्हीही पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय दोन्हीमध्ये विसंगतता आपल्याला दिसून येते. मग आता काय करूया आपण Z पासून A पर्यंत उलट क्रमाने 1 ते 26 क्रमांक आपण देऊया. म्हणजे A ला 26 क्रमांक येईल आणि Z ला 1 क्रमांक येईल. अशा तऱ्हेने ही रचना आपण करून घेतली. आता आपण बघूया यामध्ये क्रमांकांची बेरीज कशा प्रकारे येते. एक चौथा पर्याय आपण घेतला. चौथ्या पर्यायामध्ये A ची किंमत या ठिकाणी 26 आहे. उलट क्रमांकाचा आपण विचार करतोय. A चा क्रमांक 26 आहे आणि X चा क्रमांक 3 आहे. म्हणजे 26 अधिक 3 यांची बेरीज केली तर 29 येते. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये FO 33 यामध्ये आपण विचार करूया. F चा क्रमांक आहे 21 आणि O चा क्रमांक आहे 12. म्हणजे 21 अधिक 12 यांची बेरीज केली तर 33 येते. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये DS 31 यामध्ये विचार करूया. D चा क्रमांक आहे 23 आणि S चा क्रमांक इथे बघूया आपण. S चा क्रमांक आहे 8. म्हणजे 23 अधिक 8. 23 अधिक 8 यांची बेरीज 31 येते. म्हणजे DS 31. आणि पहिला पर्याय आहे तो पहिल्या पर्यायामध्ये उलट क्रमांकाचा विचार करून आपण R ची किंमत घेऊया. R ची किंमत आहे 9 म्हणजे R चा क्रमांक आणि L चा क्रमांक आहे 15. म्हणजे 15 आणि 8 15 आणि 9. R चा क्रमांक 9 आहे आणि L चा क्रमांक आहे 15. म्हणजे 9 अधिक 15 यांची बेरीज 24 येते. परंतु RL हा 30 दिलेला आहे. म्हणजेच यामध्ये RL 30 या समूहातील अक्षरांचा क्रम आणि क्रमांकांची बेरीज इतर पर्यायाशी विसंगत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. अशा तऱ्हेने आज आपण वेगवेगळ्या प्रकारची इंग्रजी वर्णमालेतील विसंगत पद ओळखण्याची उदाहरणं आपण पाहिली. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर कमेंट्स लिहा. अशा तऱ्हेने जर हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केला तर या पुढील व्हिडिओ तुम्हाला सलग पाहता येऊ शकतो. अशा तऱ्हेने आपल्याला या घटकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे.